नमस्कार बंधू भगिनींनो आणि भारतातील सुजाण नागरिकांनो. सध्याला भारतामध्ये काही राज्यांमध्ये निवडणुका होऊ पाहत आहेत. या संदर्भात आसाम AI आणि निवडणुका या संदर्भात थोडक्यात मी भाष्य करणार आहे. आसाममधील निवडणूक प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा वापर करून केलेल्या दिशाभूल मोहिमेचा उलगडा करणारा एक अहवाल, ज्याला डायस्पोरा इन ॲक्शन ह्युमन राईट्स अँड डेमोक्रेसी DAHRD या संस्थेने 6 एप्रिल 2026 रोजी तो प्रकाशित केलेला आहे. हा अहवाल केवळ एक तांत्रिक मुद्दा नाही, तर तो भारतातील लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आसामच्या निवडणुकांमध्ये AI वेपनाइज्ड डिसइन्फॉर्मेशन ही संकल्पना आता प्रत्यक्षात वापरली जात आहे, असे हा अहवाल सांगतो. या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की AI याचा वापर केवळ फोटो एडिटिंग किंवा साध्या सोशल मीडिया पोस्टपुरता मर्यादित नसून तो एक संघटित आणि नियोजित प्रचार यंत्रणेचा भाग बनलेला आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर AI जनरेटेड पोस्ट्स, डीप फेक व्हिडिओ आणि फॉल्स नॅरेटिव्ज, ज्याला बनावट कथानक म्हणूया आपण, या बनावट कथानकांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. आणि एकूण 432 पेक्षा जास्त पोस्ट शोधून काढण्यात आल्या, ओळखण्यात आल्या आणि त्याला किमान 4.5 कोटी म्हणजे 4.5 कोटी व्ह्यूज त्याला मिळालेले आहेत. ही आकडेवारीच या मोहिमेची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्याला दर्शवते. या मोहिमेत विशेषतः मिया मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे. या समुदायाविषयी चुकीची आणि द्वेषपूर्ण माहिती मुद्दामून वापरली गेलेली आहे आणि या अंतर्गत त्यांना, मुस्लिमांना घुसखोर, देशद्रोही किंवा धोकादायक म्हणून दर्शवले गेले आहे. या प्रकारची भाषा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी वापरली गेलेली नाही, तर ती समाजात भीती आणि तणाव निर्माण करणारी होती. हे डिह्युमनायझेशन आहे आणि डिह्युमनायझेशन म्हणजेच मानवतेपासून वंचित करण्याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. विरोधी पक्षाचे नेते गौरव गोगोई यांनाही या मोहिमेचे मुख्य लक्ष्य बनवण्यात आलेले आहे. त्यांच्या विरोधात 30हून अधिक डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आले, ज्यामध्ये त्यांना पाकिस्तानशी संबंधित किंवा मुस्लिम तुष्टीकरण करणारे म्हणून दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीला, जी एक सामान्य नागरिक आहे, तिलाही या मोहिमेत ओढण्यात आलेले आपल्याला दिसून येतं. यामुळे वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचाही प्रश्न निर्माण होतो. या अहवालात नमूद केलेली 6 टायर कंटेंट, 6 स्तरीय कंटेंट नेटवर्क ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या नेटवर्कमध्ये मोठे सोशल मीडिया पेजेस, मध्यम आकाराचे इन्फ्लुएन्सर्स आणि लहान स्थानिक पेजेस अशा विविध स्तरांचा समावेश होतो. यामुळे एकाच संदेशाची पुनरावृत्ती वेगवेगळ्या स्रोतांमधून होत राहिली आणि त्यामुळे तो संदेश अधिक विश्वसनीय वाटू लागला. हीच AI आधारित प्रचाराची ताकद आहे. या मोहिमेचा परिणाम ऑनलाईन पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या अहवालानुसार सुमारे
2.4 लक्ष मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली. याशिवाय मतदारसंघाच्या फेररचनेमुळे मुस्लिम बहुल मतदारसंघाची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. इलेक्टोरल एक्सक्लुजन म्हणजेच निवडणूक प्रक्रियेतून विशिष्ट समुदायाला वगळण्याचे एक उदाहरण आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या 100हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतो. जर अशा प्रकारच्या तांत्रिक आणि संघटित मोहिमावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर भविष्यात निवडणुकांची पारदर्शकता धोक्यात येऊ शकते. सोशल मीडिया कंपन्यांची ही जबाबदारी येथे महत्त्वाची ठरते. मेटा, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी या AI निर्मित सामग्रीवर कोणतेही स्पष्ट लेबल लावले नाही किंवा ती सामग्री हटवण्याची ठोस पावले उचललेली नाही. त्यामुळे अल्गोरिदमिक ॲम्प्लिफिकेशन म्हणजेच अल्गोरिदमद्वारे चुकीच्या माहितीचा अधिक प्रसार झाला. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर लोकशाही मजबूत करण्यासाठी होऊ शकतो, पण त्याचवेळी तो समाजात फूट पाडण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. जर यावर योग्य नियमन, रेग्युलेशन, पारदर्शकता आणि जबाबदारी जर निश्चित केली गेली नाही तर भविष्यात डिजिटल प्रचार युद्ध, ज्याला आपण डिजिटल प्रोपगंडा वॉरफेअर म्हणूया, ही नवी सामान्यता ठरू शकते. एकूणच आसामातील हा अनुभव भारतासाठी एक इशारा आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच त्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मजबूत कायदे, सजग नागरी समाज आणि उत्तरदायी संस्थांची गरज अधिक तीव्र झालेली आहे. अन्यथा लोकशाहीची पायाभूत मूल्ये, सत्य, विश्वास आणि समानता हळूहळू ढासळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. धन्यवाद.